कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत। अरुणाचलमध्ये विधानसभेच्या 60 आणि सिक्कीममध्ये विधानसभेच्या 32 जागा आहेत आणि या दोन्ही राज्यात मतमोजणी आज सुरू झाली। या दोन्ही राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसह विधानसभेसाठीही मतदान झालंय। लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जूनला जाहीर होणार आहे, तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेचा निकाल आज जाहीर होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी सत्तेतून बाहेर होईल आणि इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होईल। राज्यात भाजपचा सुपडा साफ होईल, तसेच इंडिया आघाडी 35 पेक्षा अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केलाय। लोकांचे दुःख पुसण्याकरिता यशोमती ठाकूर या मेळघाटात जात असतील तर त्यांचे स्वागत आहे, पण राजकारण करण्यासाठी त्या जात असतील तर ते दुर्दैवी आहे, असा टोला भाजप नेते अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांना लगावलाय। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आज मेळघाटच्या दौऱ्यावर आहेत, त्यावरून डॉक्टर अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांना लक्ष्य करताना यशोमती ठाकूर या बराच काळ पालकमंत्री होत्या, त्यावेळी सुद्धा त्या मेळघाटातील पाण्याची समस्या असलेल्या गावांमध्ये जाऊ शकल्या असत्या, असं उपविरोधिक मत त्यांनी व्यक्त केलंय। गोंदियाकरांनो सावध व्हा, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, अशा स्लोगन नागरिकांपर्यंत पोहोचवत गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाने कारवाईची मोहीम सुरू केली। या मोहिमेअंतर्गत गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी गेल्या 5 महिन्यात 16,500 केसेस करून 83 लाखांचा दंड आकारण्यात आलाय। पुणे अपघात प्रकरणानंतर गोंदिया पोलिसांनी एकट्या मे महिन्यात 5,000 बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली असून सध्या गोंदिया वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर असल्याचं दिसून येत आहे। सर्वांनी वाहतूक नियमांचं पालन करावं आणि आपल्यामुळे इतरांचा जीव जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावं, असं आवाहन गोंदिया वाहतूक पोलीस निरीक्षकांनी केलंय। आपण जानेवारी 2024 पासून ते एप्रिलच्या एंडमध्ये आपण 11,500च्या जवळपास कारवाया केल्या होत्या आणि त्या ठिकाणी जवळपास 60 लाखचा दंड आपण वाहन चालकावर केला होता। एकट्या मे महिन्यामध्ये आपण जवळपास 5,000 वाहन चालकावर कारवाई केलेली आहे आणि अशा प्रकारे जानेवारी ते आजपर्यंत जवळपास 16,500 वाहन चालकावर आपण कारवाई केली आहे आणि याच्यातून जवळपास 83 लाखाचा आपण दंड वाहन चालकावर केलेला आहे। त्यापैकी आपण 37 लाख दंड आजपर्यंत वसूल केलेला आहे आणि 46 लाख अजून अनपेड केसेस आहेत। नागरिकांना काय आवाहन करणार? बेशिस्त वाहन चालकांना आपण वाहन चालकांना हेच आवाहन करू इच्छितो की वाहतुकीचे नियम पाळा, आपला जीव सांभाळा आणि आपल्या आणि दुसऱ्यांच्या पण जीवाची काळजी घ्या। तुम्ही समजा वाहतुकीचे नियम मोडले तर हे तुमच्यासाठी आणि समोरच्या दुसऱ्या वाहन चालकासाठी पण। मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक नगरसेवक आणि त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली। काल रात्री मालेगावच्या हजार खोली परिसरातील मदिना चौकात ही घटना घडली आहे। यावेळी हल्लेखोरांनी माजी नगरसेवक अजीज लल्लू व त्यांच्या मुलावर हल्ला केलाय। या हल्ल्यात अजीज लल्लू व त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झालाय। काल झालेल्या 7व्या टप्प्यातील मतदानानंतर पश्चिम बंगालमधील नादिया येथे एका भाजपा कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हत्या झालेल्या भाजपा कार्यकर्त्याचे नाव हफिजुल शेख असं असून त्याने हल्लीच भाजपामध्ये प्रवेश केला होता। चहाच्या दुकानावर हफिजुल शेख याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान पोलिसांनी सांगितले की मृत आणि त्याची हत्या करणारा आरोपी हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणातील आरोपीची ओळख पटवण्यात आली असली तरी अद्याप त्याला अटक करण्यात आली नाहीये। कत्तलीसाठी जाणाऱ्या 4 बैलांची कदीम जालना पोलिसांनी सुटका केली आहे। कदीम पोलीस ठाण्यातील कर्मचारी जालना शहरातील मोतीबाग येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना एका पिकअप वाहनात 4 बैल आढळून आले। संबंधित बैल गेवराई येथील आठवडी बाजारातून विकत घेऊन कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांनी पंचनामा करून वाहनासह बैल असा एकूण 4,83,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात कदीम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करतायत। इंदापूर तालुक्याला पिण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी खडकवासला कालव्यातून तातडीने अर्धा TMC पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत।
अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिली आहे. तालुक्याला तातडीने आवर्तन मिळावं या मागणीसाठी कालवा संघर्ष समितीच्या माध्यमातून डाळस क्रमांक 2 येथे पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. दौंड तालुक्याला पाणी सोडण्यात आलं, मात्र इंदापूर तालुक्याला पाणी नसल्याने रोष व्यक्त करण्यात आला होता. याबाबत जलसंपदा विभागाने दौंडला सोडण्यात आलेले पाणी हे कालवा सल्लागार समितीच्या पूर्वनियोजन पाणी वाटपाच्या निर्णयानुसार सुरू आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर सध्या तीव्र पाणी टंचाई आहे. ही दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन चांदवडमधील सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता या दिवशी चांदवड तालुक्यातील पाण्याची अतितीव्र टंचाई असणाऱ्या कातरवाडी, रापली, एकलव्यनगर, वडगाव, पंगूर परिसरात टँकरने पाणी वाटप करून समाजासाठी आदर्श काम केलं. या भागातील नागरिकांना काही किलोमीटर पायी चालत जाऊन पाणी आणावं लागतं. दुष्काळ परिस्थिती बघता सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे आणि युवा क्रांतिकारी फाउंडेशनचे राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसते. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांची अंतराळ मोहीम पुन्हा एकदा टळली आहे. स्पेसक्राफ्ट उड्डाणासाठी काही मिनिटे शिल्लक असतानाच ही मोहीम रद्द करण्यात आली आहे. नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या बोईंग स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट मधून काल रात्री उड्डाण करणार होत्या, पण ही मोहीम तुर्तास थांबवण्यात आली आहे. बोईंग स्पेसक्राफ्ट मध्ये आलेल्या बिघाडामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते. काही दिवसात ही मोहीम पुन्हा अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.